मी मुलांना कधी-कधी तेच ते जेवण बोर झालं आणि तर काही वेगळ्या रेसिपीज मी ट्राय करत असते. ओके, तर म्हणजे आता ही बरेच वेगवेगळ्या प्रकारे लोक बनवतात, ही कॉमन आहे तशी रेसिपी. पण मी कशी बनवते, तर सगळ्यात पहिले आपण कढई घेऊया आणि गॅस लावूया. थोडंसं मी त्यात तेल टाकते. अगदी थोडंसंच तेल हवं आहे आपल्याला, कारण आपल्या ब्रेडला लावायचं आहे बटर, त्यामुळे खूप तेल आपल्याला नको आहे. अगदी नॉमिनल, म्हणजे असं भाजीसारखं तेल नाही टाकायचं आहे. फक्त ते मिक्स होण्यापुरतं मसाले आपल्याला टाकायचे आहे तेल. ठीक आहे, आता तेल थोडंसं आपलं गरम झालं की आता काय करायचं आपल्याला, आता ही जी मिरची आहे, ठीक आहे, आता तेल गरम होईपर्यंत मी तुम्हाला आधी सांगते. हे जे कॉर्न आहेत हे फ्रेश कॉर्न आहेत. ठीक आहे, हे फ्रेश कॉर्न मी वाफवून घेतले, पाणी टाकून नाही उकळले, वाफवले आहेत. पाणी याच्यामध्ये नाही टाकलं, खाली टाकलं कुकरमध्ये. ठीक आहे, आणि बटाटे जे आहेत ते हाताने असे कुस्करून घेतले, उकळलेले बटाटे. ठीक आहे, बटर आहे, याचा आपल्याला नंतर वापर करायचा आहे. हे आहे थोडंसं अद्रक किसून घेतलं आहे, आणि ही तिखट नसलेली मिरची आहे, हिरवी. मुलं थोडे मोठे असतील किंवा तिखट खायची सवय असेल तर तुम्ही तिखट मिरची वापरा, पण हिरवी मिरची कंपल्सरी आहे याच्यामध्ये, त्याच्याशिवाय चांगलं लागणार नाही ते. आता या भाजीमध्ये आपल्याला मसाले काही टाकायचे नाही आहे, कारण मसाले याच्यासाठी टाकायचे नाही आहे की ही जी हिरवी चटणी आहे याच्यामध्ये जिरा आहे, अद्रक आहे, लसूण आहे, पुदिना आहे, कोथिंबीर आहे, थोडेसे शेंगदाणे पण आहे, मीठ आहे, चाट मसाला आहे, सगळं याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला हे भरपूर लावायची चटणी ब्रेडला. ठीक आहे, आपल्याला काही फार याच्यात टाकायचंच नाही आहे कढईमध्ये, त्यामुळे ही चटणी खूप महत्त्वाची आहे. चला, आता आपण सुरुवात करूया. तर आपण सगळ्यात पहिले टाकूया आपले हे मिरची. ठीक आहे, हिरवे, आणि थोडंसं अद्रक. थोडंसं असं फक्त आपल्याला थोडंसं होऊ द्यायचं आहे आपल्याला हे किंचित. नंतर आपण किंचित हळद टाकूया फक्त रंगापुरती. आता माझे मुलं तिखट थोडं खातात, त्यामुळे मी त्यात किंचित तिखट पण टाकणार आहे, थोडंसं हळद. बाकी इतर मसाले टाकणार नाही आहे. आता ही जी हिरवी चटणी आहे याच्यावरती सगळं अवलंबून आहे. आता माझी ही चटणी तिखट असते, ठीक आहे, त्यामुळे मी सगळं कमी कमी टाकते याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण. आणि माझी मुलं एकदम लहान नाही आहेत, त्यामुळे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये टाकायचे उकडलेले कॉर्न. उकडलेले म्हणजे वाफवलेले आहेत ते, उकडलेले नाही आहेत, वाफवलेले कॉर्न. उकडलेले आणि वाफवलेले यात फरक असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. उकडलेल्यामध्ये कसं असतं, पाणी त्याच्या आत टाकून आपण उकळतो, वाफवलेलं पाणी आत नसतं पदार्थामध्ये. ठीक आहे, आता हे टाकूया आपण आलू. हे चांगले कॉर्न असे नरम उकळून घ्यायचे, म्हणजे असे अर्धवट नाही ठेवायचे. आता हे ताजेच कॉर्न आहे, म्हणजे तुम्ही कुठलेही घ्या, फ्रोझन घ्या, ताजे घ्या, आता सीझनच चालू आहे कॉर्नचा. आता ही भाजी आपण करूया, याच्यात थोडंसं मीठ टाकूया. बघा तुम्ही भाजी कशी दिसते. आता तुम्हाला याच्यामध्ये नुसतं हिरवी मिरची टाकून तिखटपणा आणायचं असेल तर लाल तिखटाची गरज नाही आहे. मला थोडंसं कलरफुल आवडतं, आणि माझी चटणी जी आहे हिरवी मी तुम्हाला सांगितली ती तिखट असते, कारण त्यामुळे ब्रेडला स्वतःची काही अशी विशेष चव नसते. ठीक आहे, आता आपली ही तयार झाली आहे भाजी. यात टाकायचं थोडंसं मीठ आपल्याला. कॉर्न उकडताना पण मी थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे कॉर्न स्वादिष्ट लागतात उकडताना. जर तुम्ही मीठ टाकलं ना कॉर्नमध्ये तर ते एकदम खूप छान त्याला अशी चव येते. ठीक आहे, आता मीठ आपलं टाकलेलं आहे आपण, जास्त मीठ टाकायची गरज नाही, पण ऑलरेडी टाकलं आहे थोडंसं. आता हे थोडंसं असं आपल्याला असं बारीक एकजीवसारखं करायचं, कारण आपल्याला हे त्या ब्रेडवर लावायचं आहे. ठीक आहे, आता हे बंद केलं तरी चालेल. झालं, आता ही आपली भाजी तयार झालेली आहे. तसं पावभाजी कशी आपण अशी बारीक करतो तसं असं करून घ्यायचं थोडंसं. ठीक आहे, आता हे सगळे कॉर्न आहेत ना ते अतिशय उकडलेलेच आहेत, त्यामुळे फार काही करायची गरज नाही आहे. तुमच्या मुलांच्या वयानुसार तुम्ही ठरवा, तुम्हाला किती एकदम लगदा कॉर्न पाहिजे की तुम्हाला थोडेसे
प्रॉपर शिजलेले पाहिजे की एकदम गलगल शिजलेले पाहिजे, तुम्ही डिसाईड करा. तुम्ही बघा आता आपली ही भाजी जी आहे, बघू शकता तुम्ही, अशी दिसते भाजी झाली आपली. ठीक आहे, आता आपल्याला काय लागणार आहे, आता आपल्याला लागणार आहे ब्रेड. आता आपण बघूया की ब्रेडचं काय करायचं. आता आपल्याला काय करायचं आहे की आता हे बटर आहे, ठीक आहे. आता तवा ठेवायचा आणि डायरेक्टली ह्या दोन्ही ब्रेडला बटर लावून याच्यावरती भाजून घ्यायचं आहे. आता मला इमिजिएटली बनवायचं नाही, मी फक्त तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे. आणि व्यवस्थित दोन्ही साईडनी बटर लावून भाजून ठेवून द्यायच्या ह्या. आणि ज्यावेळी आपल्याला बनवायचं आहे, ठीक आहे, त्यावेळी काय करायचं, आता मी जनरली आधीच करून ठेवते मला, कारण घाई वगैरे असेल तर. नंतर काय करायचं आपल्याला, आता हे सँडविच आपल्याला करायचं कसं तुम्हाला सांगते मी. आता काय करायचं, आता याला बटर लावून झालेलं आहे समजा आपलं, तुम्ही आता त्याच्यानंतर काय करायचं की ही जी चटणी आहे, ठीक आहे, ही चटणी एका याच्यावरती लावायची आणि भरपूर लावायची चटणी, पूर्ण कव्हर करायची, चांगला एक थर द्यायचा. इथे सॉसचा कमी थर द्यायचा, अगदी किंचित सॉस लावायचं या साईडला, ठीक आहे. त्याच्यानंतर आपली ही जी भाजी आहे, ठीक आहे, ही भाजी आपल्याला एका साईडला इथे ठेवायची आणि त्याच्यावरती थोडंसं चीज किसून टाकायचं आणि नंतर फक्त काही सेकंद ते भाजून घ्यायचं आपल्याला. तर अशी आपली ही रेसिपी आहे. बाकी जसं आपण सँडविच करतो तुम्हाला माहिती आहे, त्याप्रमाणेच मी सांगितलं नंतरची जी स्टेप आहे, तर तुम्ही करून बघा जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर. आणि ही चटणी फार महत्त्वाची आहे आणि याच्यामध्ये म्हणजे मॅक्झिमम भाग हा हेल्दी आहे, की मुलं किंवा 80% तुम्ही हेल्दी म्हणू शकता. एक ब्रेड सोडलं तर, ब्रेड कुठलाही असो, ब्राऊन, व्हाईट, व्हीट, तो कधीच हेल्दी नसतो. आपल्याकडचे ब्रेड हेल्दी नसतातच म्हणजे, ठीक आहे. तर रेसिपी आवडल्यास नक्की इतरांनाही पाठवा आणि करून बघा. आणि काही प्रश्न असेल तर लिहा. थँक्यू सो मच. आणि या रेसिपीची टीप अशी आहे की याच्यामध्ये आलू आणि कॉर्न हे समप्रमाणात सारखे घ्या किंवा आलूपेक्षा कॉर्न जास्ती घ्या. म्हणजे मी आता तुम्ही बघा माझ्या ह्याच्यामध्ये कॉर्न तुम्हाला जास्त दिसतील. मी कॉर्न जास्त घेतलेले आहेत आणि आलू कमी थोडे घेतलेले आहेत, ठीक आहे. तर तुम्ही अशा दोन्ही पद्धतीने ते करू शकता. तर आता हे सँडविच कसे बनवायचे ते बघूया आपण. तर सगळ्यात पहिले बटर टाकून देते मी तव्यावर. आता हे बटर थोडंसं जर तुमचं मेल्ट झालेलं असेल तर तुम्ही या ब्रेडला लावा. आता माझं मेल्ट झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी असे पहिले भाजून घेणार आहे तव्यावरती. याच्यावर ॲट अ टाईम 2च मावतात, ठीक आहे. असे पूर्ण याला दोन्ही साईडनी तुम्ही किती बटर जास्तही लावू शकता, फार लावलं तरी चालेल, कमी लावलं तरी चालेल, त्याचं एवढं काही नाही आहे, ठीक आहे. आता हे असं पद्धतशीर असं क्रिस्पी करून घ्या थोडेसे भाजून. आता हे आधी करून ठेवत असते मी बरेचदा, कारण मला मुलं आल्यानंतर मग त्यांना घाई होते जेवायची. तर ठीक आहे. आता हे सँडविच मी जसं आपलं टोस्टर वगैरे असतं, सँडविच मेकर असतं, त्याच्यावरती मी नाही जनरली करत हे, कारण त्याच्यावरती ते चीज जरा जास्तच मेल्ट होतं, चांगलं लागत नाही मग, त्यामुळे ते मी तव्यावरच करते, ठीक आहे. आता बघा त्याला इथे थोडंसं ब्राउनिश हे झालेलं आहे, ठीक आहे. आता आपण गॅस कमी करू आणि याला आपण असेंबल करू, या सँडविचला कसं बनवायचं. आता मी तुम्हाला जसं आधीच सांगितलेलं आहे की या सँडविचमध्ये काय आहे, मी तुम्हाला दाखवते. तर या सँडविचमध्ये आपल्याला चटणीवरती सगळं डिपेंड आहे, ठीक आहे. आणि शक्यतो ना असं स्टीलचं बटर नाईफ घ्या, याने खूप छान स्प्रेड होतं. आता हे थोडे नॉर्मल झाले आहे. आता ही जी चटणी आहे, ठीक आहे, ही चटणी ना आपल्याला जरा जास्त लावायची आहे, भरपूर लावायची आहे, म्हणजे कारण आपण भाजीमध्ये काही मसाले वगैरे घातलेले नाही आहे, त्याच्यामुळे चटणी आपण जास्त लावणार आहे. आणि ही चटणीमध्ये हिरव्या मिरच्या फार नाही आहेत, किंचित तिखट आहे ही, ठीक आहे. तर बघा बटर नाईफने एकदम छान लागतं असं.
आता पूर्ण आपण जास्त लावलेली आहे ही. आता माझं कसं असतं, मी भाजीसारखंच बनवते सँडविच पण. आणि आता याला लावायचं आपल्याला थोडंसं एका साईडला सॉस. सॉस अगदी कमी लावलं नॉमिनल तरी चालेल. आता बघा सॉस लावायचं आपल्याला. ठीक आहे, असं सॉस लावलंय. आता काय करायचं, आता गॅस बंद केला तरी चालेल कारण तो जास्त वाफ निघत आहे. आता आपण जो मसाला तयार केला होता, ठीक आहे, तो मसाला चटणीच्या साईडला ठेवा, सॉसच्या साईडला ठेवा, कुठल्याही साईडला ठेवा तुम्ही. ठीक आहे. आता हे असं याची फार जाड लेअर करायची गरज नाही, पण तुम्ही करू शकता, तुमच्या मुलांच्या वयानुसार ठरवा. तर मी थोडी चाळस करते कारण की माझी मुलं 10 वर्षांची आहेत, तर ते जास्त खाऊ शकतात आणि भाजी जास्त पोटात जाते त्यांच्या, कॉर्न वगैरे. ठीक आहे, झालं. आणि कसं पडतच नाही. आता फक्त काय करायचं, आता याच्यामध्ये एक मी माझी ट्रिक करते की चीज थोडं कमी टाकायचं याच्यावरती. ठीक आहे, खूप जास्त टाकायची गरज नसते. म्हणजे तुम्हाला खात्री असेल एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे, तुम्ही जास्त टाका. आणि दुसरं म्हणजे माझी टीप आहे की मी चीज असं वितळू देत नाही. ठीक आहे, आता ह्याच्यावरती लावून घ्यायचं. आणि आता फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, आता तुम्ही बघा, आता हा तवा आपला ऑलरेडी गरम आहे. ठीक आहे, आता बस याच्यावरती फक्त हे शेकून घ्यायचं असं. आणि मला चीज वितळलेलं तुम्ही न वितळताच खूप छान लागतं सँडविच. खूप चीज वितळलं तर सँडविच चांगलं लागत नाही. ठीक आहे, आता आपलं सँडविच तयार झालेलं आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, खूप शिजवायचं नाही. आता खूप का नाही शिजवलं, कारण आपण आधीच त्या ब्रेड्स भाजून घेतल्या होत्या त्याला लावून. आणि आता काय करायचं, आता आपलं पिझ्झा कटर आहे, त्याने मस्त छानपैकी असं तुम्हाला ट्रायंगल कट करायचे आहे, त्रिकोणी करा याचं धरून. अशा वस्तू घरामध्ये ठेवत चला. ठीक आहे, एकदम सोपं पडतं करायला. बघा आता एका सेकंदात कट झालं आपलं. तर आपलं हे हेल्दी टेस्टी, म्हणजे बऱ्यापैकी हेल्दी, 100% हेल्दी म्हणू शकत नाही मी, कारण त्याच्यामध्ये हे आहे, ब्रेड आहे. तर सँडविच आपलं तयार झालेलं आहे.